रोखोक न्यूज पाहता नव्या रूपात दिल वही सोच नहीं। संपादक मकरंद साठे सांगणं आहे की माळशिरस नगरपालिकेमध्ये कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही। तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत आणि जबाबदार माणसांनी जबाबदारीने बोलायचं असतं, जबाबदार माणसांनी माहिती घेऊन बोलायचं असतं। तर ह्या लोकांनी ह्या दोन सदस्यांनी तुमची सुद्धा दिशाभूल केली। त्यामुळे मी उत्तमराव जानकरांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की तुम्ही ह्या जी काय माळशिरस नगरपंचायतमध्ये मुख्याधिकाऱ्यांना फोन करणं, दमदाटी करणं, जी कोण खोटे आरोप करतात त्यांना पाठबळ देणं, जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून चुकीच्या माहिती देणं किंवा माळशिरसची पाणी पुरवठा स्कीमच रद्द झाली आहे ह्याच्याबद्दल अफवा पसरवणं, तर ह्या सगळ्या गोष्टी उत्तमराव जानकरांनी थांबवाव्यात। कारण उत्तमराव जानकरांनी या 20 वर्षामध्ये तालुक्यात काय केलं हे सगळं आम्हाला माहिती आहे। मग आम्ही एक लोकप्रतिनिधी आहेत म्हणून आम्ही त्यांचं काय बाहेर काढायचा प्रयत्न केला नाही, पण ती जर जाणून बुजून माळशिरस नगरपंचायतचे समाज माध्यमांमध्ये बदनामी करत असतील तर शेवटी आम्हाला नवीला जाणे त्यांचं पण बघावं लागेल, त्यांचं प्लॉटिंग कुठं आहे बघावं लागेल, त्याचा ओपन स्पेस कुठं आहे बघावं लागेल, कारखान्याला लोकांनी सभासदांनी दिलेले पैसे कुठं आहेत बघावे लागतील, त्या पैशातून बंगला बांधलाय, घर बांधले, लोकांनी आत्महत्या केल्यात, लोकांना गाव सोडून पळून जायची वेळ आली आहे, लोकांच्या घरावरती 20-20 वर्ष झालं, 25-25 वर्ष झालं कारखान्याचा बोजा येतो या, अशा खूप मोठ्या गोष्टी आहेत। तर मी उत्तमराव जानकरांना एवढंच सांगतो की तुम्ही माळशिरसच्या या बाकीच्या भानगडीमध्ये लक्ष घालू नये। कारण सभागृहातील 2 नगरसेवक आणि गावातील काही लोकांनी माळशिरस पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी एक 5-6 कामांची नावं घेऊन तक्रार केलेली होती की कामं न करता बिलं काढलेत किंवा कामं चोरीला गेलेत, असं त्यांच्या जे विचारात येईल त्यांना जसं वाटेल तशी मनगढंत कहाणी त्यांनी रचून त्यांनी पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी गेली होती। तर मी अध्यक्ष या नात्यानं सीओना आणि प्रशासनाला जे काय त्या कामांबद्दल परिस्थिती आहे ते आमच्या समोर सभागृहासमोर सादर करा म्हणून आम्ही मीटिंग आता घेतलेली। त्या मीटिंगमध्ये सभागृहाने किंवा म्हणजे प्रशासनाने मुख्याधिकारी, इंजिनियर, लेखापाल हे जे जबाबदार सर्व अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी मीटिंगमध्ये आम्हाला माहिती दिलेली आहे की त्यांनी ज्या नावांची कामं घेऊन नावं घेतली ज्या कामांची त्या कोणत्याही कामाचं बिल काढलेलं नाही आणि हा कागद आहे ऑफिसचा सही शिक्क्याचा, असं त्यांना वाटलं। मनगढंत कहाणी म्हणून नाही, ऑफिसमधला कागद आहे आणि मी कागदावर बोलतोय त्यांच्यासारखं असं त्यांना वाटलं म्हणून नाही। हा विषय आज पत्रकार परिषद घेण्याचा किंवा आमची इथं मीटिंग आयोजित करण्याचा। हे त्यांचं म्हणणं आहे, माझा सांगण्याचा तोच प्रयत्न आहे की त्यांना वाटलं म्हणून नाही, त्यांनी काहीतरी पुरावा काहीतरी कागद दाखवावा। मी जसा कागद दाखवतोय ऑफिशियली सही शिक्क्याचा तसं त्यांनी ऑफिशियली कागद दाखवावा आणि त्यावर बोलावं, फक्त त्यांना वाटतंय म्हणून बोलू नये। ज्या आरोप प्रत्यारोप केले जात आहेत याला पाठबळ कुठेतरी खासदार आमदारांचं मिळते किंवा राजकीय पोलीस काय ते आता त्याबद्दल आप्पासाहेब बोलते। 15 दिवसापासून माळशिरस शहरामध्ये वेगवेगळ्या समाज माध्यमांमधून किंवा यूट्यूब चॅनल असतील किंवा काही साप्ताहिक पत्रकार असतील की काय पेपरला बातम्या लावतात, माळशिरस नगरपालिकेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि त्या भ्रष्टाचाराचं जी काय 2,37,00,000 रुपयाची कामं आहेत ती कामच अस्तित्वात नाहीत, कामं चोरीला गेलेत असं माळशिरस नगरपंचायतच्या 2 नगरसेवक, एक महिला सदस्य आणि दुसरे पुरुष, असं या 2 सदस्यांचं म्हणणं आहे। आणि काय त्यांच्याबरोबर गावातील नागरिक आहेत ते 2,37,00,000 रुपयाची 6 कामं ही कुठलंही काम न करता मान्य माझे नगराध्यक्ष असतील, नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील किंवा नगरपंचायत प्रशासन असेल, त्या लोकांनी काम न करता बिलं काढली असा त्यांचा आरोप आहे। पण त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य ह्या मीटिंगमध्ये आढळून आलं नाही, कारण त्यांनी कुठलाही माहिती अधिकार टाकलेला नाही, नगरपालिकेला कुठलाही अर्ज केलेला नाही किंवा नगरपालिकेला मुख्याधिकाऱ्यांना त्याची माहिती विचारली नाही की 1 ते 6 कामाची सध्याची परिस्थिती काय आहे।
तर 1 ते 6 कामांमध्ये बऱ्याचशा कामांना शासनाकडनं निधीच आपल्याला उपलब्ध झालेला नाही, पहिली गोष्ट. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ती कामाला फेब्रुवारीमध्ये मुदतवाढ घेतली 11 महिन्यासाठी. कारण योजनेत पैसे नसल्यामुळं कॉन्ट्रॅक्टरने ठेकेदाराने ती कामं सुरू केली नाहीत. त्यामुळं त्याचं कुठलंही अद्याप ₹1 बिल अदा केलेलं नाही, देयक दिलेलं नाही. त्यामुळं नुसत्या IQ माहितीवरती माननीय जिल्हाधिकारी आणि माळशिरस पोलीस स्टेशन ह्यांची सुद्धा ह्या लोकांनी दिशाभूल केलेली आहे. आणि ही सगळं करत असताना माळशिरस नगरपंचायत प्रशासन आणि सभागृह यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न या 2 सदस्य आणि माळशिरसमधले काही स्वयंघोषित नेते आहेत त्या लोकांनी केला आहे. तर आता चौकशी समिती आम्हाला समाज माध्यमातून मिळाली, काही बातम्यांमधून समजतंय की चौकशी समिती नेमली गेली आहे आणि ती लवकरच चौकशी समिती माळशिरस नगरपंचायतला चौकशी करायला येणार आहे. तर त्या चौकशी समितीला समोर जायची तयारी आमची आणि नगरपालिका प्रशासनाची आहे. चौकशी समितीमध्ये जी काय सत्य बाहेर येईल ती येईलच, पण चौकशी समितीतून सत्य बाहेर येईल आणि ती चौकशी समितीचा रिपोर्ट यायला थोडा वेळ लागेल. म्हणून आजच आम्ही तुम्हाला नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याच्या सही शिक्क्याची एक नक्कल देतोय की कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही किंवा कुठलाही ₹1 देयक दिलेलं नाही. आता हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. राहिला विषय ह्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील, आमदार उत्तमराव जानकर असतील, तर ह्या लोकांच्या बुद्धीची कीव वाटते आम्हाला. कारण ह्या लोकांनी माळशिरसच्या काही सदस्यांना फोन केले, माळशिरसची चौकशी लावा म्हणले, पत्रकारांना फोन केले. पत्रकारांनी सुद्धा बातम्या लावत असताना काहीतरी थोडा पुरावा बघितला पाहिजे. पुरावा बघूनच बातम्या लावल्या पाहिजेत, बातम्या छापल्या पाहिजेत. अंदाजपंची बातम्या छापण्याला काही अर्थ नाही. तर या दोघांनाही माझं सांगणं आहे की माळशिरस नगरपालिकेमध्ये कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही. तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत आणि जबाबदार माणसांनी जबाबदारीने बोलायचं असतं, जबाबदार माणसांनी माहिती घेऊन बोलायचं असतं. तर ह्या लोकांनी, ह्या 2 सदस्यांनी तुमची सुद्धा दिशाभूल केली. त्यामुळे मी उत्तमराव जानकरांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की तुम्ही ह्या जी काय माळशिरस नगरपंचायतमध्ये मुख्याधिकाऱ्यांना फोन करणं, दमदाटी करणं, जी कोण खोटे आरोप करतात त्यांना पाठबळ देणं, जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून चुकीच्या माहिती देणं किंवा माळशिरसची पाणी पुरवठा स्कीमच रद्द झाली आहे ह्याच्याबद्दल अफवा पसरवणं, तर ह्या सगळ्या गोष्टी उत्तमराव जानकरांनी थांबवाव्यात. कारण उत्तमराव जानकरांनी या 20 वर्षामध्ये तालुक्यात काय केलं हे सगळं आम्हाला माहिती आहे. मग आम्ही ते एक लोकप्रतिनिधी आहेत म्हणून आम्ही त्यांचं काय बाहेर काढायचा प्रयत्न केला नाही. पण ती जर जाणून बुजून माळशिरस नगरपंचायतची समाज माध्यमांमध्ये बदनामी करत असतील तर शेवटी आम्हाला नाईलाजाने त्यांचं पण बघावं लागेल. त्यांचं प्लॉटिंग कुठं आहे बघावं लागेल, त्याचा ओपन स्पेस कुठं आहे बघावं लागेल, कारखान्याला लोकांनी सभासदांनी दिलेले पैसे कुठं आहेत बघावे लागतील. त्या पैशातून बंगला बांधलाय, घर बांधले, लोकांनी आत्महत्या केल्यात, लोकांना गाव सोडून पळून जायची वेळ आली आहे. लोकांच्या घरावरती 20-20 वर्ष झालं, 25-25 वर्ष झालं कारखान्याचा बोजा येतो या. अशा खूप मोठ्या गोष्टी आहेत. तर मी उत्तमराव जानकरांना एवढंच सांगतो की तुम्ही माळशिरसच्या या बाकीच्या भानगडीमध्ये लक्ष घालू नये. कारण इथं कारभार पारदर्शकपणे चालू आहे. आम्ही सगळे एकत्र आहे. ह्या सगळ्यांचं वातावरण खराब करून, वातावरण दूषित करून माळशिरसमध्ये तुम्हाला समजा ह्या नगरपंचायत गटामध्ये पार्ट्या पाडणं, राजकारण करणं हे तुमच्यासारख्या माणसाला शोभत नाही. त्यामुळे तुम्ही ह्या काय गोष्टी करू नये असं आम्हाला वाटतं. आणि जर उद्या तुम्ही काय चुकीचं करायला गेला तर आमच्याकडे पण तुमच्या सगळ्या माहिती आहेत. उद्या आम्हालाही पत्रकार परिषद घ्यावं लागेल आणि तुमच्या सगळ्या माहिती द्याव्या लागतील. कुठल्या प्लॉटवरती कुठलं कर्ज काढलं, कुठं लोकांची फसवणूक केली, कोणाला कुठं नेलं. वेळापूरच्या पाणी पुरवठ्याच्या स्कीममध्ये तो रामदास सरगर नावाचे आमचे नातेवाईक ठेकेदार आहेत. त्या 90 कोटीच्या पाणी पुरवठ्याचे डील कुठल्या ठिकाणी झाली, त्याच्याकडनं काय काय घेतलं गेलं, अकलूजच्या पाणी पुरवठ्याचं काय झालं, अकलूजच्या महाराष्ट्र शासनाच्या जमिनी कशा विकल्या गेल्या, असे अनेक विषय आमच्याकडे आहेत. त्यामुळे दोन्ही लोकप्रतिनिधींना आमचं आव्हान आहे की तुम्ही कुणाचं तरी ऐकून IQ माहितीवरती, अर्धवट माहितीवरती अशा चुकीच्या गोष्टी पसरवू नये आणि माळशिरसची बदनामी करू नये. ह्या भारतीय जनता पार्टीचे सरकार सध्या किंवा हे अजितदादा किंवा एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब या तिघांचं सरकार आहे. आणि ह्या सरकारमध्ये आम्ही त्या लोकांकडे मागणी केली की माळशिरस नगरपंचायतचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न फार गंभीर आहे आणि पाणी पुरवठ्याचा सतत आम्ही 3-4 वर्षापासून त्या स्कीमचा पाठपुरावा करत होतो. आणि अखेर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या पाणी योजनेला 138 कोटी रुपयाच्या योजनेला मंजुरी दिली.
तर ती सुद्धा पाणी पुरवठा स्कीम माळशिरसची रद्द व्हावी आणि आमच्या शिवाय माळशिरसला पैसे येतात ही सगळं बघून काही लोकांचं काही लोकप्रतिनिधींचं डोकं फिरलं आणि त्या लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली आणि माळशिरस शहराला मंजूर झालेली पाणी पुरवठा स्कीम रद्द व्हावी ह्याच्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. रद्द झाली आहे का नाही? रद्द झाली नाही. स्कीम रद्द झाली ही माळशिरसच्या काही लोकप्रतिनिधींनी आणि काही कार्यकर्त्यांनी अफवा उठवलेत, पण माळशिरसची स्कीम रद्द झाली नाही, रद्द होणार नाही. माळशिरसची स्कीम माळशिरसच्या जनतेलाही सांगतो की आपण आपली पाणी पुरवठ्याची स्कीम काही ठराविक नेते मंडळी रद्द करण्याच्या मार्गावर आहेत, तर आपण सगळ्यांनी हा विषय समजून घ्यावा की माळशिरस पाणी पुरवठा हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि ही होणं गरजेचं आहे आणि फडणवीस साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय, त्यामुळं कुठल्याही ह्यांच्या अफवेवरती कोणी विश्वास ठेवू नये आणि येत्या काळामध्ये लवकरच माळशिरसची पाणी पुरवठा स्कीम वर्क ऑर्डर होऊन माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते त्याचं भूमिपूजन केलं जाईल आणि जी कोण ज्यांना कुणाला माळशिरसची पाणी पुरवठा स्कीम होऊ वाटत नाही त्या लोकांना सुद्धा भूमिपूजनाचं निमंत्रण दिलं जाईल. एवढंच मी आपल्या या माध्यमातून सांगतो. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी एक वक्तव्य केलं होतं की मी निवडून आल्यानंतर माळशिरस नगरपंचायतीची चौकट लावणार. ते वाक्य पूर्ण करण्यासाठी किंवा तो हेतू पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक हे षडयंत्र रचलं जाते. काय झालंय, लोकसभा आणि विधानसभेत दोन्ही वेळेस ही माळशिरस शहर आहे भारतीय जनता पार्टी विचाराचं शहर आहे आणि पूर्वीपासून सुभाषांच्या काळापासून हे शहर सुभाषांना असतील, संजीवनीताई पाटील असतील, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलेलं आहे आणि आज ही शहर भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं आहे. त्यामुळं लोकसभेलाही लोकांनी भारतीय जनता पार्टीलाच मतदान केलं आणि इथून लीड दिलं या शहरातून आणि विधानसभेला पण ह्या शहरानं चांगल्या पद्धतीने लीड दिलं. त्यामुळे दोन्ही लोकप्रतिनिधींना वाटतं की माळशिरसची जनता ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहे, म्हणूनसाठी ह्या गावामध्ये योजना कुठल्या सुरू झाल्या नाही पाहिजेत आणि 50 वर्षापासून ह्या गावात 70 वर्षापासून मोहिते पाटलांनी काय दिलं सांगा तुम्ही. 2012 साली ह्या माळशिरस ग्रामपंचायत होती, त्या ग्रामपंचायतमध्ये एका सिंगल बैलाचा छकडा कचरा वाहण्यासाठी होता. आज आमच्याकडे 15 गाड्या आहेत कचरा वाहण्यासाठी, घंटा गाड्या. त्यानंतर नगरपालिकेकडे JCB आहे, नगरपालिकेकडे टिपर आहेत, नगरपालिकेकडे 4 ट्रॅक्टर आहेत, नगरपालिकेकडे सक्शन वाहन आहे, नगरपालिकेकडे अग्निशामकची गाडी आली, नगरपालिकेकडे अनेक गोष्टी सुखसुविधा शहरातल्या नागरिकांना मिळाव्यात म्हणूनसाठी शासनाच्या माध्यमातून ह्या योजना नगरपंचायतला मिळाल्यात. आज एवढी मोठी पाणी पुरवठ्याची योजना माळशिरसला मिळाली. भविष्यात आपली प्रस्तावित 140 कोटी रुपयाची भुयारी गटर आणि STPचा प्लॅन्ट आपला भविष्यात मंजूर होतो, तो सुद्धा आपला TSला आहे, तो पण प्रस्तावित आहे, लवकरच त्यालाही मंजुरी मिळेल. त्यामुळं नगरपंचायत झाल्यामुळं माळशिरस शहराचा विकास करण्यापासून कुणीही अडवू शकत नाही आणि ही लोकप्रतिनिधी जी कोण दोन आहेत त्यांना वाटत असेल माळशिरसचा विकास आपण होऊ द्यायचा नाही, पण माळशिरसच्या विकासाला ती खीळ घालू शकत नाहीत आणि त्या गोष्टीला आम्ही सक्षम आहे. ही जी लढा आहे ही जाणीवपूर्वक बदनामी करण्याची हेतूने लढाई किंवा श्रेयवाद असतात. जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने हा त्यांनी चळवळ उभी केली, पण ज्या कुणी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला त्या लोकांवरती सुद्धा, कारण कुठलाही नगरपालिकेत भ्रष्टाचार झालेला नसताना सुद्धा समाज माध्यमांमध्ये बदनामी करणं, नगरपंचायतीची प्रतिमा मलिन करणं ह्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी त्या निवेदनावरती सह्या केल्या किंवा जिल्हाधिकारी आणि पोलीस स्टेशनकडे तक्रारी करायला गेले त्या लोकांवरती सुद्धा येत्या काळामध्ये आम्ही त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे आणि त्या लोकांना सुद्धा कोर्टात खेचणार आहे.